तुमचा पहिला प्रश्न आहे इंग्रज भारतात कोणत्या साली आले होते? तुमचे पर्याय आहे: ए 1422, बी 1430, सी 1498, डी 1499. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 1498. तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात रोज भूकंप येतो? तुमचे पर्याय आहे: ए नॉर्वे, बी जपान, सी भारत, डी इंडोनेशिया. प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंटमध्ये लिहत चला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी इंडोनेशिया. तुमचा तिसरा प्रश्न आहे वनवासात जाताना प्रभू श्रीराम यांचे वय किती होते? ए 24 वर्ष, बी 27 वर्ष, सी 25 वर्ष, डी 29 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 27 वर्ष. तुमचा चौथा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टामध्ये किती जज असतात? तुमचे पर्याय आहे: ए 3 जज, बी 33 जज, सी 38 जज, डी 51 जज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 33 जज. तुमचा पाचवा प्रश्न आहे रॉकेटचे आविष्कार कोणत्या साली झाले होते? तुमचे पर्याय आहे: ए 1920, बी 1930, सी 1926, डी 1935. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 1926. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तुमचे पर्याय आहे: ए हॉकी, बी कबड्डी, सी क्रिकेट, डी बेसबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी बेसबॉल. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे हॉस्पिटल कोणत्या राज्यात आहे? तुमचे पर्याय आहे: ए पंजाब, बी राजस्थान, सी गुजरात, डी तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहे: ए 10 फेब्रुवारी, बी 15 फेब्रुवारी, सी 17 फेब्रुवारी, डी 20 फेब्रुवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 17 फेब्रुवारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे किलिमंजारो पर्वत कुठे स्थित आहे? तुमचे पर्याय आहे: ए जपान, बी भारत, सी अमेरिका, डी काझाखिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी काझाखिस्तान. तुमचा 10वा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या नोटेवर गणपतीचे फोटो आहे? तुमचे पर्याय आहे: ए भारत, बी इंडोनेशिया, सी अमेरिका, डी पाकिस्तान. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंटमध्ये लिहत चला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इंडोनेशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे टीव्हीचा आविष्कार कोणी केला होता? ए न्यूटन, बी एडिसन, सी युरी गागारिन, डी जे एल बेयर्ड.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी जेएल बेयर्ड. तुमचा पुढचा प्रश्न आहे कावळ्याचे आयुष्य किती वर्षाचे असते? तुमचे पर्याय आहे ए 4 वर्ष, बी 2 वर्ष, सी 9 वर्ष, डी 8 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 8 वर्ष. तुमचा पुढचा प्रश्न आहे सावित्रीबाई यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? तुमचे पर्याय आहे ए वाशी, बी मथुरा, सी नायगाव, डी वडगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नायगाव. तुमचा पुढचा प्रश्न आहे संतोष अवॉर्ड कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहे ए हॉकी, बी क्रिकेट, सी बॅडमिंटन, डी फुटबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी फुटबॉल. तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात शुद्ध पाणी बघायला मिळते? तुमचे पर्याय आहे ए रूस, बी भारत, सी डेन्मार्क, डी जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी डेन्मार्क. तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड देश कोणता आहे? तुमचे पर्याय आहे ए भारत, बी रूस, सी रशिया, डी ब्राझील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे वड कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड आहे? तुमचे पर्याय आहे ए भारत, बी जपान, सी चीन, डी अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए भारत. तुमचा पुढचा प्रश्न आहे काळे हरिण कोणत्या राज्याचा राजकीय पशु आहे? तुमचे पर्याय आहे ए बिहार, बी केरळ, सी गुजरात, डी आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी आंध्र प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? तुमचे पर्याय आहे ए सिंहगड, बी प्रचंडगड, सी प्रबळगड, डी झुंजारगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रचंडगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरच्या कीबोर्डला किती बटणे असतात? तुमचे पर्याय आहे ए 102, बी 240, सी 367, डी 108. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.